की लेबर पेन म्हणजे प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर स्त्रीने हॉस्पिटलमध्ये येण्याची योग्य वेळ कोणती? म्हणजे बाळाची वाढ एकदम पिशवीच्या तोंडावरती आहे किंवा जवळपास आहे, तर अशा पेशंटला आपण नॉर्मल डिलिव्हरीचा ट्रायल नाही देऊ शकत. ओके. कारण बाळ जेव्हा यायचं असेल, तर त्याला रक्तपुरवठा नाही गेला, तो आतमध्येच गुदमरेल. तुम्हाला पेशंट बघितल्यावर कळतं की हिची तर नॉर्मल डिलिव्हरी होणं अवघडच दिसते, हिचं सिझरच होईल, असं काही आहे का? पाणी जायला लागलं, तुम्हाला वाटतं की पाणी फ्लो होतंय आपल्या पायापासून खालपर्यंत, तर म्हणजे तुमचं बॅग ऑफ मेम्ब्रेन ओपन झालेली आहे. यू हॅव टू रश टू द हॉस्पिटल. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील वाघ. सुतिकागृह मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आयोजित पॉडकास्टच्या 5व्या भागामध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. गेल्या काही भागांमध्ये आपण पाहिलं की अँटीनेटल केअर म्हणजे प्रसूती काळामध्ये घ्यायची काळजी कोणती, काय खाल्लं पाहिजे, कोणत्या प्रकारच्या एक्सरसाइजेस केल्या पाहिजेत. पण आता आपण शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण प्रसूती काळ सुरू झाल्यापासून ते अगदी हॉस्पिटलपर्यंतचा येण्याचा प्रवास जो आहे त्यावर आपण भाष्य करणार आहोत. आणि याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्या पॉडकास्टला लाभलेले आहेत डॉक्टर भाविका साने मॅडम. भाविका साने मॅडम यांचा थोडक्यात परिचय म्हणजे त्या गायनेकोलॉजिस्ट, ऑब्स्टेटिशियन, इन्फर्टिलिटी एक्सपर्ट आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत. गेली 1 दशक त्यांनी स्त्रियांचा फक्त आजार बरा नाही केला, तर त्यांनी मानसिकदृष्ट्या त्यांना बळ दिलेलं आहे. तुम्हाला जर काही प्रश्न असतील किंवा तुमच्याकडे कोणते विषय असतील, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये यावर नक्की भाष्य करा. आम्हाला कळवा की तुम्हाला कोणकोणते व्हिडिओज बघायला आवडतील. चला, तर आपण या पॉडकास्टची सुरुवात करूयात. तुमचं पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत. थँक यू फॉर इन्व्हायटिंग फॉर दिस पॉडकास्ट. आजचा फर्स्ट पॉडकास्ट आहे, त्यामुळे आय विल बी लिटल नर्वस. सो होपफुली वी डू इट बेस्ट. येस मॅम, ॲब्सोल्युटली. मॅम, माझा फर्स्ट प्रश्न हा आहे की लेबर पेन म्हणजे प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर स्त्रीने हॉस्पिटलमध्ये येण्याची योग्य वेळ कोणती? ओके. लेबर पेन्स आपण जाणून घेऊया, लेबर पेन्स ॲक्च्युली आहेत काय? कसं आहे, की काही लोकांना फक्त पेन होतं, ॲब्डॉमिनल पेन जसं फील व्हायला लागतं, की त्यांना वाटतं की दिस इज लेबर पेन. सो ॲक्च्युली लेबर पेन्स, फॉल्स लेबर पेन्स आणि ट्रू लेबर पेन ह्यामध्ये डिवायडेड आहेत. तर फॉल्स लेबर पेन म्हणजे फक्त ॲब्डॉमिनल पेन झालं किंवा गॅस्ट्रेटिक पेन झालं, त्यामुळे दॅट इज कन्सिडर्ड ॲज अ फॉल्स लेबर पेन. ट्रू लेबर पेन्स म्हणजे पेन तुमचं पोटापासून पाठीपर्यंत, कणापर्यंत जातं आणि इनर थाईजपर्यंत जेव्हा ते शिफ्ट होतं आणि एव्हरी पेन कमिंग इन एव्हरी 10 मिनिट्स, म्हणजे जर त्या 10 मिनिट्समध्ये सिंगल पेन पण यायला सुरुवात झाली, तर तुम्ही हॉस्पिटलला जरूर या. कारण दॅट इज द टाईम वेन यू आर ॲक्च्युअली मूव्हिंग टुवर्ड्स युअर लेबर. सो दॅट इज द फर्स्ट थिंग. सेकंड थिंग आहे की तुमचं ईडीडी आहे. ईडीडी म्हणजे काय आहे? एस्टिमेटेड डिलिव्हरी डेट. एस्टिमेटेड डिलिव्हरी डेट ही कॅल्क्युलेट होते तुमच्या फर्स्ट डे ऑफ मेन्स्ट्रुअल पिरियडपासून, की तुमचं लास्ट मेन्स्ट्रुअल डेट जी आहे त्याच्यापासून 9 मंथ्स, दॅट इज कॅल्क्युलेटेड विथ 40 वीक्स ऑफ जेस्टेशन. तर त्या टायमाचा तुमचं डेट असेल, त्याच्या आसपास तुमची डिलिव्हरी होते. सो इट डझंट डिपेंड की तुमची डिलिव्हरी त्याच दिवशी होईल. तो इट कॅन बी एनी टाईम फ्रॉम 36 वीक्स ऑफ जेस्टेशन. त्याच्यानंतरचं आहे की पाणी जाणं, पाण्याचा प्रस्ताव होणं. आपण मूव्हीजमध्ये बघतो, जसं पाणी गेलं आणि पाणी गेल्यानंतर आपण हॉस्पिटलमध्ये रशन करतो. एक्झॅक्टली सेम आपल्याला करायचंय. पाणी जायला लागलं, तुम्हाला वाटतं की पाणी फ्लो होतंय आपल्या पायापासून खालपर्यंत, तर म्हणजे तुमचं बॅग ऑफ मेम्ब्रेन ओपन झालेली आहे. यू हॅव टू रश टू द हॉस्पिटल. नंतर आहे आपलं ब्लीडिंग. ब्लीडिंग कॅन बी ऑफ सम टाइप्स. जसं स्पॉटिंग होऊ शकतं. तर स्पॉटिंग झालं म्हणजे जस्ट 1 ड्रॉप ऑफ ब्लड इज कन्सिडर्ड की लाईक ठीक आहे, की जस्ट स्टार्ट होतंय तुमच्या ह्याच्यामध्ये. जर ते स्पॉटिंग इज कंटिन्युअस थोड्या-थोड्या वेळाने येतंय, तर यू हॅव टू कम टू द हॉस्पिटल. किंवा तुमचं ब्लड क्लॉग. ब्लड क्लॉग म्हणजे काय असं डिस्चार्ज विथ अ ब्लड. सो यू हॅव टू रश टू द हॉस्पिटल टू कम फॉर दॅट, की आपण एक्झामिन करून घेऊ शकतो. ब्लीडिंग, ॲक्टिव्ह ब्लीडिंग पण होऊ शकतं, पण आपण त्यांना एक्सप्लेन करतो आपल्या ओपीडीजमध्ये, की तुमचं प्लासेंटा कुठल्या साईडला आहे, कुठल्या पोझिशनवरती आहे. तर जर स्पॉटिंगही त्याच्यामध्ये झालं, तरी पण यू विल हॅव टू रश टू द हॉस्पिटल्स. म्हणजे तुम्हाला हे म्हणायचंय की ईडीडी जर जवळ येत असेल आणि तुमच्या पोटात दुखू लागलं, तर तुम्ही घरीच डायग्नोज करू नका की हे लेबर पेन नाहीये. एक्झॅक्टली. तुम्हाला हॉस्पिटलला यायचंय आणि लेट द डॉक्टर डिसाइड वेदर इट इज लेबर पेन की तुमच्या पोटात दुखतंय किंवा तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होतो. बरोबर? करेक्ट, येस. करेक्ट. मॅम, माझा दुसरा प्रश्न हा आहे की आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे, बऱ्याच पेशंटमध्ये पाहिलंय की लेबर पेन सुरू होतात, त्या हॉस्पिटलला येतात आणि काही कारणांमुळे त्यांचं नॉर्मल डिलिव्हरी न होता आपल्याला सी सेक्शनला घ्यावं लागतं. सो त्या
स्ट्रॅटामधून मला हा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की नॉर्मल लेबर पेन येणं म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी होणं का? म्हणजे असं काय प्रमाण आहे का की तुम्हाला लेबर पेन सुरू झाले तर तुमची नॉर्मल डिलिव्हरी व्हायलाच हवी? सी, नॉर्मल डिलिव्हरी हे एक फिजिओलॉजिकल गोष्ट आहे. नॉर्मल डिलिव्हरीचं पेन येणं एक फिजिओलॉजिकल थिंग आहे, राईट. की सगळ्या पेशंट्सला पेन येऊ शकतं, काही पेशंटला पेन येऊ नाही शकत. तर ठीक आहे, पेन आलं आणि तुमचं लेबर होत आहे, त्याचं मीनिंग हे नाही आहे की इट विल जस्ट लीड टू अ नॉर्मल वजायनल डिलिव्हरी. नॉर्मल डिलिव्हरी कॅन नॉट बी सेम की ते वजायनल डिलिव्हरीच आहे. नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे सिझेरियनमध्ये जर बाळ आणि आई सुखरूप बाहेर येतात आहेत, म्हणजे ते पण नॉर्मल डिलिव्हरीच्या ह्याच्यामध्येच येऊ शकतं. पण ओनली थिंग इज की आपल्या प्रस्तावचे टाइप्स वेगळे होतात. एक वजायनल डिलिव्हरी, एक सिझेरियन सेक्शन. सो वजायनल डिलिव्हरी शिफ्टिंग टू अ सिझेरियन सेक्शन त्याच्यासाठी पण काही क्रायटेरियाज आहेत. जसं जर बाळाच्या आपण जेव्हा बघतो ओपीडीमध्ये वगैरे, त्या बाळाची वार ही कुठल्या पोझिशनवरती आहे. इफ ओके. इट इज अ लो लाईंग प्लासेंटा, म्हणजे बाळाची वार एकदम पिशूच्या तोंडावरती आहे किंवा जवळपास आहे, तर अशा पेशंटला आपण नॉर्मल डिलिव्हरीचा ट्रायल नाही देऊ शकत. ओके. कारण बाळ जेव्हा यायचं असेल तर त्याला रक्तपुरवठा नाही गेला तो आतमध्येच गुदमरेल. तर ती गोष्ट असते. किंवा आम्ही ओपीडीमध्ये जेव्हा 38 वीक्सच्या क्रॉस होतात तेव्हा आम्ही त्यांना एक्झामिन करतो की खालची जागा ही कशी आहे. इफ इट इज अ ट्रायंग्युलर, त्याच्या शेप्स आहेत, आर्क शेप्समध्ये आहेत, तर स्पेस असेल का, तर बाळ येऊ शकतं का त्या जागेतून, हे आपल्याला त्याच वेळेला डिसाईड करून पेशंटला एक्सप्लेन करावं लागतं की सिफॅलिक डिस्प्रपोर्शन आहे का, तर ते चेक करून आपण बघतो. किंवा पेशंटचं बीपी जास्त असेल, डायबिटीज असेल, किंवा त्यांना आम्हाला एक्सप्लेन करावं लागतं की तुमच्या जरी कळा आल्या तरी पण इट कॅन नॉट लीड टू अ वजायनल डिलिव्हरी. डिलिव्हरी. So we have to think of something else. So it is a indications towards going for a cesarean section. So every patient ज्याला कळा येतील त्यांची नॉर्मल डिलिव्हरीज होईल, वजायनल डिलिव्हरीज होईल हे शक्य नाही आहेत. मॅम, तुम्ही जसा आता उल्लेख केलात की काही जणांचा जो पेल्विक पार्ट आहे, येस. जेव्हा तुम्ही एक्झामाइन करता तेव्हा तुम्हाला कळतं की ही जी नॉर्मल डिलिव्हरी होणं कदाचित शक्य नाहीये. तर त्या एक्झामिनेशनचं काही क्रायटेरिया आहे का? इट इज द स्पेस, लाईक द स्पेसचा एक म्हणजे आर्च असतात, त्याच्यामध्ये वी डिसाईड की ह्या स्पेसमधून बेबीचं डोकं जे 10 सेंटीमीटर अराउंड असतं, तर ते त्या स्पेसमधून बाहेर येणं पॉसिबल आहे का. काही बेबीज आर व्हेरी स्मॉल इन द वेट अँड ह्याच्यामध्ये, तर वी डिसाईड की ऑफकोर्स ह्याच्यामधून हे बेबी बाहेर येऊ शकतं. पण Okay. द बेबी वेट इज टू हाय, इफ इट इज मोर दॅन 3.5 और अराउंड, तर त्यावेळेला त्या स्पेसमधून जर बेबी बाहेर येणार असेल तर त्यातून शोल्डर पण बाहेर येणं गरजेचं आहे. Right. जर शोल्डर डिस्टॉर्शिया बसला, म्हणजे शोल्डरमध्ये जर बाहेर येताना बाळाला जर फ्रॅक्चर बसलं, तर त्याच्या लाईफसाठी ते प्रॉब्लेमॅटिक धोकादायक आहे. धोकादायक होऊ शकतं की त्यांना ते त्रास होईल. तर त्या कंडिशनला अवॉइड करण्यासाठी यू हॅव टू ऑलवेज एक्सप्लेन इन द ओपीडी की ओके. ह्या सगळ्या गोष्टी असू शकतात. सो बेटर टू टेक अ चान्स इन अनदर वे की तुम्हाला बेबी अँड मदर हे दोन्ही सेफली बाहेर आले पाहिजे. जसं तुम्ही बीपीचा उल्लेख केला की हम्म. बऱ्याचदा असं होतं की स्त्री 9 महिने 8 महिन्याच्या कालावधीपर्यंत नॉर्मल असते, तिचा बीपी कंट्रोलमध्ये असतो आणि शेवटच्या काही दिवसांमध्ये तिचा बीपी वाढतो, ज्याला आपण मेडिकल टर्म्समध्ये PIH म्हणतो. करेक्ट. तर यावर तुम्ही काय भाष्य कराल? PIH is a pregnancy induced hypertension. So कधी-कधी असं की पेशंट आर नॉर्मोटेन्सिव्ह व्हेन दे कम टू द ओपीडी फॉर द ANC फॉलोअप्स अँड एव्हरीथिंग. पण लास्ट ह्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेला जर बीपी हाय येत असेल तर आपण ते एक्झामिन करतो की त्याच वेळेला आहे का, की त्याच्यानंतरही त्यांचा बीपी हाय राहतोय. तर वी हॅव टू ऑलवेज ऍक्ट इन दॅट वे की त्यांचं बीपी कंट्रोलमध्ये येऊन मग त्यांना इंडक्शन ऑफ लेबर करावं. ओके. आणि मग त्याच्यानंतर यू ट्राय टू की लाईक त्यांना इंड्यूस होऊन ते डिलिव्हर होतात आहेत का. इंडक्शन केल्यानंतर पण जरुरी नाही आहे की एव्हरी पेशंट विल हॅव अ वजायनल डिलिव्हरी. PIH पेशंट. PIH पेशंट्स इन एव्हरी विल नॉट हॅव अ वजायनल डिलिव्हरी. काही लोकांचा नॉन प्रोग्रेस ऑफ लेबर, म्हणजे आपण इंड्यूस करूनही पण ते प्रोग्रेस नाही करत आहेत, किंवा पेशंटला पिशवीचं तोंडच उघडत नाही आहे, तर ते वालं एक गोष्ट होते. कधी कधी पेशंटला फिटल डिस्ट्रेस बसतं, म्हणजे बाळाचे ठोके हे खाली खाली यायला लागतात Okay. किंवा बाळ श्वास घेण्यासाठी गुदमरत आहे, त्या गोष्टी असतात. मग अशा वेळेला वी हॅव टू थिंक इन द अदर वे अराउंड. सेम गोज विथ डायबिटीस. म्हणजे डायबिटीस बरेच जण असे असतात की त्यांना जनुकीय, म्हणजे आई वडिलांना डायबिटीस असतो, स्त्रीला जी प्रेग्नेंट आहे तिलाही डायबिटीस असतो, कदाचित तो टाईप 1 असू शकतो, टाईप 2 असू शकतो. एक्झॅक्टली. तर या लोकांमध्ये नॉर्मल डिलिव्हरीचे चान्सेस किती आहेत? आणि सिझेरियनला घेतलं तर हा त्यांचा प्रॉब्लेम आहे का? See, it is a vaginal deliveries is always a 50-50% chances. There is never like no ki
we can say ki every patient can have a vaginal delivery or can have a cesarean section. section. So there is a 50-50% chances. So we Okay. can give them a trial of labor on depending only की त्यांचे कंडिशन्स कसे आहेत, डिलिव्हरीच्या वेळी त्यांच्या वेळेचे कंडिशन कंडिशन्स कशा कसे आहेत आहेत, आपण त्यावर आपण ठरवू त्याच्यावर ते शकतो. डिसाईड करतो की कसं होऊ शकतं. म्हणजे हायपरटेन्शन आणि डायबिटीस हे इज जो दोन नॉट अ प्रॉपर इंडिकेशन टुवर्ड्स अ indication सिझेरियन towards सेक्शन. कारण हा रिलेटिव्ह इंडिकेशन्स. येस हा मुद्दा खूप वादातला आहे. बऱ्याच जणांचं असं असतं की तुम्हाला बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये डॉक्टर्स असं सांगतात की तुम्हाला हायपरटेन्शन आहे तर तुमची सिझेरियनच होणार आहे. ते डे 1 पासूनच सांगतात. हे असं Okay. काय नाही, 50-50 आहे. एक्झॅक्टली. मॅम माझा पुढचा प्रश्न हा आहे की ईडीडी ज्याचा तुम्ही उल्लेख केला की एस्टिमेटेड डेट ऑफ डिलिव्हरी, की ती दिवस एक अंदाज आहे की या दिवशी तुमची डिलिव्हरी होऊ Correct. शकते, जी आपल्याला सोनोग्राफी मधून कळते. बऱ्याच स्त्रियांमध्ये असं असतं की ती डेट उलटून गेल्यानंतरही त्यांना नैसर्गिकरित्या प्रसूती काळ सुरू होत नाहीत, लेबर पेन सुरू होत नाही आणि त्यांची इच्छा असते की आपण सांगतो त्यांना की तुम्ही ऍडमिट व्हा आणि आम्ही तुम्हाला इंड्यूस करू, म्हणजे तुमच्यामध्ये नैसर्गिक काळ सुरू करण्याची एक प्रक्रिया आपण सुरू करूया. पण त्या वाट बघत बसतात, त्या घरीच असतात आणि त्यांची ती डेट निघून गेलेली असते, पण त्या वाटच बघत राहतात. सो इज इट सेफ टू वेट इवन आफ्टर कम्प्लिटिंग ईडीडी? ओके. आय विल आन्सर ह्या क्वेश्चनसाठी डिफरंट वेमध्ये. बिकॉज काय आहे की एक टाइम होता ज्या वेळेला लोकांना असं वाटायचं की प्रस्तुती कळा आल्या तरच आपली वजानल डिलिव्हरी होते. त्यामुळे लोकांचं ते असायचं की सिझेरियन शुड नॉट हॅपन, नाही झालं पाहिजे, आम्हाला फक्त वजानल डिलिव्हरी पाहिजे, म्हणून दे विल वेट लास्ट डेट पर्यंत. पण लास्ट डेट पर्यंत जर वेट करायचं असेल तर यू हॅव टू ऑलवेज तुम्ही तुमच्या डॉक्टरशी कन्सल्ट करा की व्हॉट मेजर्स तुम्ही घेऊ शकतात, सेफ्टी मेथड्स. फॉलोअप इज इम्पॉर्टंट. मग त्यावेळेला वी आस्क पेशंट तुम्ही दाखवायला या आम्हाला, आम्ही त्यांना एक फिटल चार्ट देतो की मुवमेंट्स चेक करण्यासाठी की मॉर्निंग ब्रेकफास्ट नंतर, आफ्टरनून लंच नंतर, डिनर नंतर तुमचे मुवमेंट्स कॅल्क्युलेट करा, किती मुवमेंट्स येतात आहेत तुम्हाला. जर ते असेल तर तुम्हाला NST करायला बोलवतो. NST इज अ नॉन स्ट्रेस टेस्ट. नॉन स्ट्रेस टेस्टमध्ये आपण काय करतो की बाळाचे ठोके हे मेजरमेंट केली जाते पूर्ण तेवढ्या 10 to 15 मिनिट्समध्ये, आणि त्याच्यामध्ये आपण बघतो की बाळाचे मुवमेंट्समध्ये ऍक्टिव्हिटी कशी आहे, काय कसं आहे. जर इफ दॅट इज नॉट व्हेरी गुड इनफ तर वाय टू टेक अ रिस्क बेबीसाठी. तर आपण त्यावेळेला मग पेशंटला एक्सप्लेन करावं लागतं की दिस इज अ टाइम वेन यू हॅव टू स्टॉप थिंकिंग अबाउट की तुमचं EDD पर्यंत जायला. ओके. मग ते इम्पॉर्टंट असतं. नॉन स्ट्रेस टेस्ट ही आपल्या हॉस्पिटलमध्ये होते पण, आणि आपण ते पेशंटकडून करूनही घेतो जर कोण थांबत असेल याच्यामध्ये तरी. आणि त्याच्यानंतरच्या गोष्टी म्हणजे लाईक EDD पर्यंत थांबून त्याच्या पलीकडे जाणं म्हणजे बेबी पोस्ट मॅच्युरिटीमध्ये जातं. मग त्याच्यामध्ये बॉडीच्या स्ट्रक्चर्समध्ये पण चेंजेस यायला लागतात. आणि इवन दॅट कॅन हॅपन की टाइम निघून गेल्यानंतर देर कॅन बी अ मेकोनियम स्टेन लायकर. मेकोनियम स्टेन लायकरचं मिनिंग आहे की बाळाने पोटात शी करणं. हे शी आपल्याला त्यावेळेला जाणून नाही घेता येत की हा बाळाने शी केलं आहे, कारण आपण नॉन स्ट्रेस टेस्ट वगैरे केलं तरी पण ऍक्टिव्हिटी फटाफट नाही कळणार की बाळाला काही त्रास होतोय वगैरे. सो इट इज नॉट हेल्दी टू वेट मोर दॅन सम डेज ऑफ डिलिव्हरी. सो देअर कॅन बी अ रिस्क फॅक्टर्स लाईक जसं तुम्ही म्हणालात की बाळ पोटात शी करू शकतं. एक्झॅक्टली. पण मॅम ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जसं बाळ पोटात शी करू शकतं जसं तुम्ही म्हणालात, हे आपल्याला कसं कळतं? हे तर ऑफकोर्स सी पोटात शी करणं हे बाळाला आपण जर त्यांना लेबरमध्ये पण म्हणून आपण म्हणतो की पेशंटला जर EDDचं टाइम येत आहे तो वी कॉल ऍटलिस्ट ऑन द डे ऑफ त्यांचं EDD पर्यंत की तेवढ्यापर्यंतच वाट बघा, त्याच्या पलीकडे जाऊ नका. तर त्यावेळेला आपण त्यांना इंडक्शन ऑफ लेबर स्टार्ट करतो. इंडक्शन ऑफ लेबर स्टार्ट केल्यानंतर जर पिशवीचं तोंड उघडायला लागलं तर दॅट इज अ लायकरचं ओपनिंग करावं लागतं आम्हाला, ब्रेकिंग द मेम्ब्रेन. तर ते मेम्ब्रेन ब्रेक केल्यानंतर आपल्याला कळतं की ठीक आहे, लायकर जर चांगलं असेल तर वी कॅन वेट टिल त्यांची प्रस्तुती पूर्णपणे येईपर्यंत. इफ द लायकर इज अ मेकोनियम स्टेन लायकर तर तुम्हाला त्याच्यावरती कळतं. मग ऑफकोर्स वी शो द पेशंटच्या रिलेटिव्हला पण की हे गोष्ट आहे. म्हणजे जे आपण म्हणतो की पोटातलं पाणी, बाळाच्या अवतीभोवतीचं पाणी, ते पाण्याच्या रंगावरून किंवा त्याच्या टेक्स्चरवरून आपण ठरवू शकतो की बाळाने पोटात शी केलेली आहे की नाही. एक्झॅक्टली. ओके. आणि कसं आहे की जर बाळाने शी केली आहे तर वाय इट इज अन इंडिकेशन फॉर अ सिझेरियन, बिकॉज ते पाणी जर बाळाने घेतलं तर त्याचं ॲस्पिरेशन झाल्यानंतर दॅट बेबी कॅन लिड टू एन NICU, म्हणजे बाळाला काचेच्या पेटीमध्ये ठेवण्याचे चान्सेस वाढून जातात.
त्यामुळे आपल्याला आणि मग परत त्याच्यानंतर इन्फेक्शन, बेबीला सेप्सिस, ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी इट इज ऑलवेज बेटर टू शिफ्ट फ्रॉम युअर मोड ऑफ डिलिव्हरी फ्रॉम अ नॉर्मल वजायनल डिलिव्हरी टू सिझेरियन सेक्शन. म्हणजे वाट बघणं कदाचित धोक्याची धोकादायक घंटा असू असू शकतं. शकतं. कारण मेकोनियम जर बाळाने पास केलं, एक्झॅक्टली. बाळाने पोटात शी केली, तर त्याला रेस्पिरेटरी डिस्ट्रेस बसवून त्याला काचेच्या पेटीत ठेवलं तर त्याच्या हेल्थचा तर खर्च वाढेल, पण इकॉनॉमिकलीही तुमचा खर्च वाढेल. हे एक्झॅक्टली. महत्वाची गोष्ट तुम्ही अधोरेखित केली. ज्या एनएसटीचा तुम्ही उल्लेख केला, म्हणजे ही एनएसटी ही एक एक्झामिनेशनचा प्रकार आहे, ती मशीन आहे की काय आहे? NST एक एक्झामिनेशनची मशीन आहे, ज्याच्यामध्ये आपण बाळाचे ठोके हे मेजर केली जाते. बाळाच्या ठोक्यांचे एक लेंथ कॅल्क्युलेट केली जाते. त्याच्यामध्ये बाळ किती वेळा मूव्हमेंट्स करतंय किंवा त्याच्या हृदयाचे ठोके हे वर जातात का खाली जातात, हे एक्झामिन करून आपल्याला कळतं, की ते रिएक्टिव्ह NST आहे, की त्याच्यामध्ये असलेले आता हे एक मेडिकल टर्म्स आहेत ॲक्सेलरेशन्स, डिसलरेशन्स. तर हे आपण एक्झामिन करून मग ठरवतो, की येस दिस NST इज गुड अँड द पेशंटला आपण घरी पाठवून परत फॉलोअपला बोलवू शकतो. तुम्ही ऍडवाइस करता सुतिका? येस, आम्ही ओके. दर गुरुवारी आमच्या हॉस्पिटलमध्ये NST ही फ्रीमध्ये होते सगळ्या पेशंटसाठी आणि आम्ही ती करून घेतो सगळ्या पेशंटची. इव्हन ते डिलिव्हरीला आले तर त्यावेळेला पण आम्ही NST करून घेतो. ओके. सो तुम्ही खूप छान एक्सप्लेन केलं की वाट बघणं म्हणजे तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी हवी, या हट्टापायी तुम्ही बाळाचा आणि आईचा किंबहुना दोघांचाही जीव तुम्ही धोक्यात घालत आहात. येस. मॅम, माझा पुढचा प्रश्न हा आहे की आपण टीव्ही मध्ये बघतो की जेव्हा कोर्टामध्ये जज, जेव्हा तो स्वतःच्या खुर्चीमध्ये, जज चेअर ज्याला म्हणतात, तिथे बसलेला असतो, तेव्हा त्याला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये असलेला तो जो आरोपी आहे, त्याला माहित पडतं की हा जो आरोपी आहे करेक्ट. तो गिल्टी आहे की नाही. आय अंडरस्टूड युअर क्वेश्चन. सो इज इट लाईक की तुम्ही एक ऑब्स्टेटिशियन आहात, करेक्ट. तुम्ही स्त्रीरोग तज्ञ आहात, तुम्हाला पेशंट बघितल्यावर कळतं की हिची तर नॉर्मल डिलिव्हरी होणं अवघडच दिसते, हिचं सिझरच होईल, असं काही आहे का? असं काही गोष्टीवरती आपण डिसाईड करू शकतो. कारण आपण ज्या पेशंटला युजुअली बघत राहतो, ते आपल्याला कळतं, की पेशंटची हाईट एक मेजर गोष्ट असते, की त्यांच्या हाईटप्रमाणे त्याच्यामध्ये त्यांचं कॅव्हिटीचं कसं असू शकेल, आर्च वगैरे हे डिसाईड करता येतं. त्यावेळेला वी थिंक की लाइक दिस पेशंट इज इट ती कंपॅटेबल आहे का नॉर्मल वजायनल डिलिव्हरीसाठी? ते चेक केलं जातं. प्लस कधी त्यांचं असं की आपण जेव्हा एक्झामिन करतो, इज पेशंट दॅट कंपॅटेबल की आपण एक्झामिनेशन ते करून देतात आहेत का? की त्यांना वजानिस्मस पेन आहे, बेअरिंग पेन बेअरिंग करण्याची. कॅपॅसिटी कशी आहे त्यांची, त्याच्यावरती डिसाईड केलं जातं. आणि ऑफकोर्स देर आर सम पेशंट्स हू कम विथ दॅट थिंक ओनली की दॅट डायलेमा ऑफ थिंक की आमचं सिझरच करतील की आमचं नॉर्मल डिलिव्हरीच झाली पाहिजे. सो दे स्टार्ट डुईंग अ सिव्हिअरिटी ऑफ एक्सरसाइजेस ओके. आणि मग दे एक्सपेक्ट की तुम्ही आम्हाला आम्ही सगळं करतोय म्हणजे आमची नॉर्मल वजायनल तेही डिलिव्हरी एंड झाली. मुवमेंटला ते एक्सरसाइज हां, करायला हां, सुरुवात एक्सरसाइज करतात. करायला सुरुवात करतात. सो वी इन द ओपीडी आम्ही इनिशियल टाईमपासूनच त्यांना एक्सप्लेन करतो व्हॉट एक्सरसाइजेस यू कुड डू. तुम्ही काय केली पाहिजेत. मसल्स मसल्स स्ट्रेंथ एक्सरसाइज, स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस करा. हे आम्ही त्यांना एक्सप्लेन करतो ओपीडीमध्ये की ह्या वेळी एक्सरसाइज केली तर दॅट विल हेल्प यू इन द प्रेग्नन्सी. बट दॅट डझंट एक्सप्लेन की ह्याच्याने तुमची नॉर्मल वजायनल डिलिव्हरीच होईल. मॅम, तुम्ही बऱ्याच प्रश्नांची अगदी व्यवस्थित उत्तरं दिलेली आहेत. बऱ्याच प्रश्नांची, ज्यामध्ये तुम्ही लेबर बद्दल बोललात. लेबर पेन सुरू झाल्यानंतर हॉस्पिटलला कधी यायचं, हॉस्पिटलला येण्याची योग्य वेळ कोणती, यावर भाष्य केलं. ईडीडीचं महत्व काय आणि ईडीडी पर्यंत थांबण्याचं किंवा त्यानंतर क्रॉस झाल्यानंतरही कोणते प्रोटोकॉल्स नुसार तुम्ही थांबू शकता आणि तुम्ही Correct. हॉस्पिटलला कधी येऊ शकता. बाळाबद्दल तुम्ही सांगितलं की बाळाला एनआयसीयू पर्यंत जाण्याची वेळ आपण कशी रोखू शकतो. या सगळ्या गोष्टींवर तुम्ही भाष्य केलं आणि यामुळे बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्या प्रेक्षकांना मिळालेली असतील. किंबहुना अशी लोक आहेत आपल्याकडे की जे नव्याने आया झालेले आहेत. त्यांना काही प्रश्न पडतात, परंतु ते विचारायचे कसे आणि कोणाला विचारायचे. बऱ्याचदा टेक्निकल क्वेश्चन्स असतात करेक्ट. आणि ते ऑब्स्टेटिशियननेच उत्तर देणं कधीही चांगलं. Correct. या सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्याबद्दल मॅम तुमचं धन्यवाद. आणि आम्ही आशा करतोय की अशा अनेक पॉडकास्टच्या माध्यमातून फक्त एएनसीच नाही तर बऱ्याचशा गोष्टींवर आपण प्रकाश पाडाल. धन्यवाद. थँक यू. आय वुड लाईक टू जस्ट ॲड वन थिंग Yes. की प्रेग्नन्सी हा एक आजार नाही आहे. प्रेग्नन्सी इज अ नॉर्मल फिजिओलॉजिकल थिंग.
तर आपल्याला हे बघणं गरजेचं आहे, की पेशंट हा आपल्याकडे आजारामुळे नाही येत ऑब्स्टॅट्रिशियनकडे. दे कम फॉर सम गुड थिंग. त्याच्यासाठी कसं आहे, की दे वॉन्ट अ मदर अँड चाइल्ड टू बी डिलिव्हर्ड हेल्दी. सो मोड ऑफ द डिलिव्हरी इज नॉट इम्पॉर्टंट. द डिलिव्हरी ऑफ हेल्दी मदर अँड हेल्दी बेबी इज इम्पॉर्टंट. बाळाची आणि आईची प्रकृती येस. चांगली राहणं येस. हाच हेतू कोणत्याही ऑब्स्टेटिशियनचा असतो, हे एक्झॅक्टली. तुम्ही एक्सप्लेन केलेलं आहे. या सगळ्या गोष्टींवर भर पाडत असतानाच मॅडमनी एक गोष्ट सांगितली एनएसटीची. तर सुतिका गृह हॉस्पिटल पनवेल येथे एनएसटी ही दर गुरुवारी फ्रीमध्ये होते. तुम्ही हॉस्पिटलचे रजिस्टर्ड पेशंट असाल किंवा नसाल, हा भेदभाव न बाळगता चॅरिटीच्या आधारावर आपण ही गोष्ट सुतिका गृहमध्ये सुरू केलेली आहे. तर तुम्ही सर्वांनी याचा लाभ घ्या. धन्यवाद मॅडम. थँक्यू.